छान बिस्किट खायत होतो तोवर मम्मी म्हणाली शेरडासनी पाला नाही. मग बेसनमध्ये हात धुतला. मग हांड्यातलं थंडगार पाणी प्यालो. तवर मांजर भेटलं. मांजराला म्हणलं शेरडासनी पाला घेऊन येत. आईला म्हणलं खराटा ढिला बांधू नगस. आई म्हणली तुम्हाला शिकवू नगस. शेरडासनी म्हणलं तुम्हाला जरा खाया काय आणतो, तुमच्या पोटात काय नसेल. आपली गाडी शोरूममध्ये होती ती बघितली. मग मामांकडे गेलो. मामा तर शाळा उपटत होते. तर मामा म्हणलं आपला वाघ्या कुठं दिसना. मामा म्हणलं तर गोट्यापाशी असेल बघ. मग वाघ्याला हाक मारली. वाघ्या आला बघा. हे जर्मन शेपर्ड आहे बघा. त्याचं नाव वाघ्या आम्ही ठेवलंय. 2 वर्षाची रेडकानी गाय आहे आणि त्याच्याकडे कालवडा आहे 2.5 महिने. शंकरनाना म्हणलं कष्टाशिवाय पर्याय नाही. नमस्कार. दिवसातून तुम्ही काय काय कामं करता असा? दिवसाचं मी सकाळच्या पारी उठलो की पहिलं चहा पाणी झालं की आंघोळ पाणी करतो, पाणी भरतो आणि नंतर पुन्हा शिरीला गहू चारा घेऊन जातो. शिरीला गहू चारा आलो की शिरीला पाला घेऊन जायचं, पाला टाकायचं. दुपारी 3 वाजता शिर्डी सोडतो. ते 5:30-6ला घरी आणतो. संध्याकाळी पुन्हा गहू चारून आलं की निवांत. गावाकडे कधीच आराम मिळत. तोवर मी शेरडासनी घरणी शिडीचा पाला काढला, काढून घेतला व घरी गेलो आणि शेरडांच्या पुढ्यात पाला टाकला. म्हणलं खावा आता पाडभर. आपल्या गोष्टी आवडल्या असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.